नमस्कार, झकास रेसिपीजमध्ये तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे. खरवसची वडी तर सर्वांनाच खायला आवडते आणि या अगोदर आपण साखरेपासून खरवसची वडी कशी बनवायची ते बघितले होते आणि आजही आपण बघणार आहोत खरवसची वडी, पण ती साखर नाही तर गूळ घालून कशी बनवायची. अगदी अचूक प्रमाण आहे आणि या पद्धतीने बनवली तर खरवसची वडी अजिबात चुकणार नाही. आता खरवसची वडी बनवण्यासाठी इथे आपल्याला हवे आहे ते म्हणजे चिकाचे दूध. अशा पद्धतीने चिकाचे दूध हे नेहमीच्या दुधापेक्षा घट्ट असते, त्याचबरोबर ते पिवळसर असते. चिकाचे दूध म्हणजे गाई म्हशी यांना वासरू झाल्यानंतर जे दूध निघते त्याला चिकाचे दूध म्हटले जाते. आता हे जे दूध आहे तर ते पहिल्या दिवसाचे दूध आहे, त्यामुळे हे भरपूर प्रमाणात घट्ट आहे. खरवसची वडी अगदी परफेक्ट अशी तयार होण्यासाठी कोणत्याही एका भांड्याच्या साहाय्याने सर्व साहित्य मोजून घ्यायचे आहे. तर इथे मी मेजरिंग कपचा वापर केलेला आहे. 3 कप एवढे इथे मी चिकाचे दूध घेतलेले आहे. 3 कप दुधासाठी रोजच्या वापरातले जे दूध आहे तर ते आपल्याला 1 कप घालून घ्यायचे आहे, कारण की पहिल्या दिवसाचे चिकाचे दूध आहे आणि ते बऱ्याच प्रमाणात घट्टसर आहे, म्हणून इथे आपल्याला 1 कप एवढे दूध घालायचे आहे. आज आपण साखरेचा वापर करणार नाही तर गूळ घालून खरवसची वडी बनवणार आहोत. त्यासाठी गूळ मी अगदी बारीक असं चिरून घेतलेला आहे आणि 1 कप गूळ आपल्याला यामध्ये घालायचं आहे. ज्या कपाने आपण दूध मोजलेले होते त्याच कपाने आपल्याला यामध्ये गूळ घालून घ्यायचा आहे आणि आता आपल्याला गूळ या दुधामध्ये व्यवस्थित असा विरघळून घ्यायचा आहे. त्यासाठीच आपल्याला सुरुवातीलाच गूळ हा अगदी बारीक चिरून घ्यायचा आहे, म्हणजे गूळ विरघळण्यासाठी अजिबात जास्त वेळ हा लागणार नाही. जर चिकाचे दूध दुसऱ्या किंवा तिसऱ्या दिवशीचे असेल तर अशा वेळेस साधे दुधाचे प्रमाण कमी करायचे आहे, म्हणजे वडी ही छान अशी जुळून येईल आणि अगदी मऊ लुसलुशीत तयार होईल. आता हे असे परफेक्ट प्रमाण आपले या चिकाच्या म्हणजेच खरवसच्या वडीसाठी इथे आपण घेतलेले आहे आणि इथे तुम्ही बघू शकतात गूळसुद्धा छान असा या दुधामध्ये मस्त विरघळलेला आहे. आता आपल्याला या खरवसच्या वडीची चव अजूनच जास्त वाढावी यासाठी यामध्ये मी वेलची जायफळची पावडर अर्धा चमचा एवढी घालून घेतलेली आहे आणि हे पुन्हा आता आपल्याला व्यवस्थित असे मिक्स करून घ्यायचे आहे. आता याच भांड्यामध्ये मी खरवसची वडी बनवणार आहे, म्हणून यामध्येच मी सर्व पदार्थ मिक्स करून घेत आहे. खरवसची वडी दिसायलाही अजून छान दिसावी, त्याचबरोबर चविष्ट व्हावी यासाठी मी केशरच्या काड्या यामध्ये घालून घेतलेल्या आहे. जर तुमच्याकडे असतील तर घाला, नसतील तर नाही घातल्या तरीसुद्धा चालणार आहे. आणि आता हे खरवसच्या वडीसाठीचे मिश्रण या ठिकाणी तयार झालेले आहे. तोपर्यंत मी गॅसवर दुसऱ्या बाजूला पाणीसुद्धा गरम करण्यासाठी ठेवलेले आहे आणि हे जे पाणी आहे तर ते व्यवस्थित असे गरमसुद्धा झालेले आहे. आता पाणी हे व्यवस्थित गरम झाल्यानंतर हा कुकरचा डबा मी यामध्ये ठेवणार आहे. गॅसची फ्लेम आपल्याला मीडियम टू लो ठेवायची आहे आणि साधारणतः आपल्याला 15 मिनिटे वाफ काढून घ्यायची आहे. म्हणजेच आपल्याला ही खरवसची वडी वाफवून घ्यायची आहे, शिजवून घ्यायची आहे. आणि 15 मिनिटानंतर इथे मी झाकण उघडून बघणार आहे. तर इथे तुम्ही बघू शकतात की आपल्या वडीला रंगसुद्धा छान आलेला आहे, दिसायलाही छान दिसते आहे. पण शिजली का नाही हे आपण सुरी घालून चेक करणार आहोत. मध्यभागी सुरी घालून बघितली असता मिश्रण सुरीला चिकटले नाही म्हणजे समजावे आपली ही वडी अगदी व्यवस्थित अशी तयार झालेली आहे. आता आपण ही वडी रूम टेम्परेचरवर पूर्णपणे थंड करून घ्यायची आहे. तोपर्यंत या ठिकाणी तुम्ही बघू शकतात की हलकंसं या वडीला पाणीसुद्धा सुटलेले आहे, पण जसजशी ही वडी व्यवस्थित अशी थंड होईल तसतसे हे पाणीसुद्धा पूर्णपणे निघून जाणार आहे. आणि आता रूम टेम्परेचरवर ही वडी आल्यानंतर मी रात्रभरासाठी ही जी वडी आहे तर ती फ्रीजमध्ये सेट होण्यासाठी ठेवलेली होती आणि रात्रभरानंतर आता आपण इथे बघूयात. तर हे बघा, आपली ही खरवसची वडी अगदी पूर्णपणे व्यवस्थित अशी सेट झालेली आहे. जर तुम्हाला कमी वेळ असेल तर तुम्ही अगदी अर्ध्या ते 1 तासासाठी सुद्धा ही वडी फ्रीजमध्ये ठेवू शकतात आणि अशी ही थंडगार वडी खायलासुद्धा खूप छान लागते. सुरुवातीला मी या वडीच्या कडा ज्या आहेत त्या सोडवून घेतलेल्या आहेत आणि त्यानंतर कट करते आहे. इथे तुम्हाला जाणवतच असेल की आपली ही वडी अगदी मऊ लुसलुशीत अशी तयार झालेली आहे. साखर घालून तयार केलेली खरवसची वडी दिसायला अगदी पांढरीशुभ्र दिसते, तर गूळ घालून तयार केलेली खरवसची वडी ही गुळाच्या रंगाप्रमाणे त्या वडीला रंग येत असतो. पण दोनही पद्धतीने तयार केलेल्या खरवसच्या वड्या अतिशय चविष्ट, मऊ लुसलुशीत अशा तयार होता. साखर घालून तयार केलेल्या खरवसच्या वडीच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला खूप साऱ्या टिप्स शेअर केलेल्या आहे, त्यासुद्धा तुम्ही पाहायला अजिबात विसरू नका. त्यामध्ये तुम्हाला खरवसची वडी अजिबात बिघडू नये, त्याचबरोबर व्यवस्थित जमून यावी आणि मऊ लुसलुशीत व्हावी यासाठी
खूप छान अशा टिप्स दिलेल्या आहेत, त्या नक्की फॉलो करा. आणि त्याचबरोबर अशा पद्धतीने गूळ घालून सुद्धा खरवसची वडी नक्कीच तयार करून बघा. आणि व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अचूक प्रमाण दिलेच आहे, त्यामुळे वडी बिघडण्याचा तर प्रश्नच येत नाही. त्यामुळे तुम्ही सुद्धा अशी वडी बनवा आणि ती कशी झाली हे मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच एका छानशा आणि झकास रेसिपीसोबत.